त्यांनी ह्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असू द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असू द्या, तिघांनीही लक्ष घातलं होतं. विशेष म्हणजे गृहमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पहिल्याच दिवशी सूचना दिल्या होत्या, ज्या क्रूरतेने आरोपीने ह्याच्यामध्ये चिमुकलीवरती तिथे अत्याचार केला आणि त्या चिमुकलीला तिथे जीव घेतला. मला वाटतं पहिल्या दिवसापासूनच आपणा सर्वांचीच मानसिकता ह्यामध्ये स्पष्ट होती की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अगदी त्याला फाशी झाली पाहिजे, अशा पद्धतीची मानसिकता तुम्हाला सर्वांचीच होती. परंतु शेवटी न्याय व्यवस्था आहे. आज न्यायालयामध्ये काय निकाल लागेल याची मला कल्पना नाही, परंतु पोलिसांकडनं आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याकरिता ज्या काही कागदोपत्री किंवा चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत, शेवटी क्रूरता जी जागेवरती दिसली ती कागदावर देखील आली पाहिजे. ती पोलिसांनी प्रूव्ह करण्यामध्ये यश मिळालं आहे असं मला तरी वाटतंय. म्हणून थोड्याच वेळाने निकाल लागेल आणि त्याच्यामध्ये पोलीस विभागाने केलेली कामगिरी त्याच्यामध्ये लक्षात येईल. बीडमधील काही तरुणांना म्यानमारमध्ये ओळख ठेवलं आहे आणि विविध सायबर फ्रॉड त्यांना करायला लावतात. दोन्ही देशांच्या नाही, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचं बोलणं झालं की नाही याची मला कल्पना नाही, परंतु म्यानमार असू द्या किंवा अन्य असे काही देश आहेत ज्या देशांसोबत भारताची ट्रीटी नसल्यामुळे इथून तुम्हाला नोकरीला लावतो असं खोटा आमिष दाखवून काही कामगारांना तिथे नेलं जातं. त्यांना तिकडे ठेवून त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि ते सीज करून त्यांच्यावरती बळजबरीने सायबर फ्रॉड करण्याकरिता त्यांना प्रवृत्त केलं जातं. अशा पद्धतीच्या काही केसेस आढळल्या होत्या आणि त्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते की मागील 5-6 महिन्यांमध्ये आपल्या भारताच्या अनेक अशा यंत्रणा आहेत ज्या याच्यावरती काम करत आहेत. त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. हजारोच्या संख्येने आपण कामगारांना तिथून सोडवून आपण पुन्हा भारतामध्ये आणण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. मला वाटतं ज्या ज्या देशामधनं हे सायबर फ्रॉड केले जात आहेत त्या त्या ठिकाणच्या अडकलेल्या आपले जे बांधव आहेत किंवा आपले भारतीय बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांना सोडवण्याचं काम आपला विभाग करते. या पर्टिक्युलर केसची माझ्याकडे माहिती नाही, परंतु नक्कीच मागील 6 महिन्यामध्ये सायबर फ्रॉड जिकडनं घडतंय त्या ठिकाणावरून आपण जे पीडित आहेत त्यांना आणण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे. आणि यामध्ये ठाणे पोलीस विभागाने नक्कीच त्याच्यामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांनी जो सापळा रचला त्या सापळा रचल्याच्या नंतर हा गुन्हा उघडकीस आला. तिघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. आता याच्यामध्ये मूळ म्हणजे विशेषतः त्यांना हा पेपर कसा मिळाला ह्याची चौकशी सध्या अजून चालू आहे आणि मला वाटतं चौकशीच्या अंती हेच लक्षात येईल आणि शेवटी त्यांची मोडस ऑपरेटिंग काय होती, त्यांना हा पेपर कसा मिळाला, त्याच्यामध्ये कोण शिक्षण विभागामध्ये याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं का याची संपूर्ण माहिती ही चौकशीच्या अंती समोर येईल. या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ता आणि देवदास मुंडे यांनी देशभरामध्ये जवळपास 20 पेपर लीक केले. जे नीट आणि सीईटी मध्ये पण आहेत ते त्याच्यामध्ये आता तपासात सुरू झाले. अद्यापही तो आरोपी जो आहे नाही, मी तेच म्हणतोय ह्याच्यामध्ये अजून काय आपण चौकशी थांबवलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या आपण ज्या तिघांना अटक केलेली आहे शेवटी मूळ कुठे आपण आपल्याला तपासायचं आहे की ह्यांनी नक्की हे पेपर कसे मिळवले. त्या मुळापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत अर्थातच आपली ही चौकशी चालू राहणार आहे आणि नक्कीच जो कोण मूळ आरोपी त्याला देखील अटकेस आणण्यात येईल. या प्रकरणामध्ये नाही बघा, शेवटी त्या त्या विभागाने ज्या विभागाच्या मार्फत ही यंत्रणा राबवली जाते किंवा ज्या विभागाच्या मार्फत ही एक्झाम घेतली जाते तिकडनं अर्थातच उपाययोजना होणं आवश्यक आहे. जिथे गृह विभागाचा संबंध आहे, जिथे आता हा पेपर व्हायच्या अगोदरच आपण हा सापळा रचला होता आणि आपण कारवाई केलेली आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून ज्यावेळेस पेपर जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर प्रिंटिंगला देतात आणि तिथून पेपर लीक होतात ती आधी देखील अशी बऱ्याच वेळा घटना घडत होतात. पेपर प्रिंटिंग जे आहे ते आपल्याच कस्टडीमध्ये का घेतलं जातं? आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये एकदा ह्यांची मोडस ऑपरेंडी लक्षात आली की हे कशा पद्धतीने हे पेपर मिळवून घेत आहेत, मला वाटतं ते लक्षात आल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील किंवा ते पुन्हा घडणार नाही याची आपल्याला उपाययोजना करता येईल. धन्यवाद. बायकाळामध्ये साहेब बायका जुलूस प्रकरण होतं.